राधे बोल, राधे राधे बोल, बरसाने में बोल, मुख से राधे राधे बोल। राधे राधे बोल, राधे 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 बोल, राधे राधे बोल, राधे 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 बोल। बरसाने में बोल, राधे वृंदावन में बोल, बरसाने में बोल, राधे वृंदावन में बोल। गोकुल में बोल, राधे सिद्धपुर में बोल, गोकुल में बोल, राधे सिद्धपुर में बोल। राधे 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 बोल, राधे राधे बोल, बरसाने में बोल, मुख से राधे राधे बोल, बरसाने में बोल, मुख से राधे राधे बोल। राधे राधे बोल, राधे राधे बोल, बरसाने में बोल, मुख से राधे राधे बोल, बरसाने में बोल, मुख से राधे राधे बोल। जगन्नाथ 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 दिला चल बरे, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। संभाले तू न संभाले तो न संभाले, हो तू न संभाले तो हमें कौन, हो तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो। गोपाल कृष्ण भगवान की जय। जन्माद्यस्य तन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वरा, तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ते सूरयः। तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। प्रथम स्कंदाचा विचार आपला चालू आहे। प्रथम स्कंद हा अधिकारी स्कंद आहे। त्यामध्ये दोन जणांचे अधिकार सांगितले, एक वक्त्याचा आणि दुसरा श्रोत्याचा। भागवताचा वक्ता शुकदेवजी महाराज आणि श्रोता परीक्षिती राजा आहे। शुकदेवाचं चरित्र आपण पाहिलं। पुढे शौनकजी सुतांना परीक्षितीच्या जन्म कर्म आणि मोक्षाची कथा विचारतात। आम्हाला परीक्षितीचा जन्म कर्म आणि मोक्षाची कथा सांगा असं म्हटल्यानंतर सूर्य महाराज सांगायला सुरुवात करतात। काय आहे, दोन भावामध्ये भांडण होणं चांगलं आहे का? नाही, चांगलं नाही। पण दोन भावामध्ये भांडण, कौरव आणि पांडव, कौरवांनी पांडवावर फार अन्याय केला, राज्य घेतलं। द्रौपदी त्या ठिकाणी पणाला लावल्या गेली, द्रौपदी जिंकली, राज्य केलं, सगळं झालं। आणि दोन भावात युद्ध ठरलं, ठरू नाही पण ठरलं। आणि महाभारती युद्ध ठरल्यानंतर सर्व जण युद्धाकरता आले असताना ते महाभारती युद्ध 18 दिवस पर्यंत जवळजवळ त्या ठिकाणी युद्ध चाललं। आणि त्या महाभारती युद्धामध्ये एवढे लोक मारले गेले, एवढा नरसंहार झाला, रक्ताचे पूरच्या पूर त्या ठिकाणी वाहले।
बोटावर मोजणे इतके लोक फक्त शिल्लक राहिले होते, सगळे मारले. आणि या युद्धाचा शेवट म्हणजे भीमाच्या गदेच्या प्रहारानं दुर्योधनाची मांडी फुटलेली आणि दुर्योधन रणांगणावर मरणासन्न अवस्थेत पडलेला, मृत्यूची शेवटची घटका मोजतोय. आणि मृत्यूची शेवटची घटका मोजत असताना त्या रणांगणावर त्या ठिकाणी अश्वत्थामा तिथं आला. अश्वत्थाम्यानं पाहिलं सर्वजण त्या ठिकाणी मरून पडलेली, दुर्योधनही पडलेला आहे, मृत्यूची शेवटची घटका मोजतो. अश्वत्थाम्यानं दुरून पाहिलं, फार वाईट वाटलं. अश्वत्थाम्यानं आवाज दिला, दुर्योधना आलो मी, दुर्योधना मी आलो. म्हटल्याबरोबर दुर्योधनानं तो आवाज ओळखला. दुर्योधन म्हणले, या गुरुपुत्र आले या. अश्वत्थामा आला ना, अश्वत्थामा म्हणतो त्या ठिकाणी, दुर्योधना काय अवस्था झाली तुझी, काय वेळ आली तुझ्यावर, अरे तुझी अशी अवस्था झाली नसती जर तू मला सेनापती केलं असतं ना, तुझ्यावर अशी वेळच आली नसती, पण तू मला सेनापती नाही केलं. भीष्माचार्य सेनापती असताना भीष्माचार्यानंतर द्रोणाचार्य सेनापती झाले आणि क्रमानं ते पद माझ्याकडे यायला पाहिजे होतं, पण हे पद माझ्याकडे तू न देता तो कर्णाकडे सेनापती पद दिलं, म्हणून तुझी अवस्था झाली. अजूनही वेळ गेली नाही, मला सेनापती पद दे आणि मला सेनापती पद दे, मला सेनापती कर असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी अश्वत्थामा असा बोलतो. त्यावेळी दुर्योधनाला हसू आलं त्याच्या बोलण्याचं. का? कारण तो हसण्यासारखंच बोलला होता. सेनापती करा म्हणतो. सेनापती कधी असतो हो? सेना असेल तर सेनापती की नाही? सेनाच नाही, सेनापती करा म्हणतो. या बोलण्याला काही अर्थ आहे का? एक जण गल्लीतून फिरत निघला, ओ मी नवरा आहे, मी नवरा आहे, मी नवरा आहे. पाहिलं की त्याला बायकोच नाही. नवरा कोणाचा? ओ बायको असेल तर नवरा आहे की. एक म्हणला, ओ मी बाप आहे, मी बाप आहे, मी बाप आहे. पोरगाच नाही. बाप कोणाचा आहे? पोरगा असेल तर बाप, बायको असेल तर नवरा. तसं सेना असेल तर सेनापती. सेनाच नाही, सेनापती करा म्हणतो. या बोलण्याला काही अर्थ आहे का? म्हणून हसू आलं दुर्योधन. दुर्योधना दिलं म्हणावं लागते. काय झालं? दिलं बाबा जा. आणि अश्वत्थामा रणांगणावरून निघाला. आताच्या आता म्हणे 5ही पांडव मारून येतो. दुर्योधनाला आश्चर्य वाटलं. 11 अक्षौहिणी सैन्य होतं आपलं, एक पांडव नाही मारला गेला. हा एकटा काय 5 पांडव मारून? अश्वत्थामा निघाला. इकडे पांडवाच्या शिबिरात आनंदाचं वातावरण आहे, कारण युद्ध जिंकलं म्हणून. मग तो विजयोत्सव साजरा करायचा म्हणून परमात्मा म्हणले, चला आपण वनात जाऊ. पांडव, कृष्ण परमात्मा, द्रौपदी, आणखी काही ते वनात गेले. पण पांडवाचे 5 पुत्र ते म्हणले, आम्ही नाही येणार, आम्ही फार थकलो म्हणे, आम्ही इथंच आराम करणार. आणि पांडवाच्या शिबिरामध्ये तिथं ते 5 भाऊ झोपले. ते 5 जण पांडवाचे 5 मुलं. अश्वत्थामा रात्रीच्या वेळेला आला. त्यानं पाहिलं 5 जण झोपलेला. हे 5 पांडव तसले पाहिजेत. त्यानं काही एक विचार नाही केला आणि तलवारीनं 5ही पोराचे मुंडके त्यानं छाटले आणि त्याचा गठ्ठा तयार केला. अश्वत्थामा निघाला. तापा ताकत दुर्योधनाकडे आला. आवाज दिला, दुर्योधना आलो मी. दुर्योधन म्हणले, या गुरुपुत्र, मारले का 5 पांडव? हो दुर्योधना, 5ही पांडव मारले. आश्चर्य वाटलं दुर्योधनाला. एक पांडव एवढ्या सेनेला मारल्याने गेला आणि एकट्याने 5 मारले. तो म्हणला, बाबा या 5 पांडवामध्ये सगळ्यात जास्त वैर माझं भीमाशी होतं. मला भीमाचं मस्तक दाखव पहिले. आणि भीमाचं मुंडकं दाखवायचं म्हणून जे मुंडकं समोर केलं ते भीमापासून झालेल्या पोराचं होतं, भीमाचं नाही. दुर्योधनानं पाहिलं. दुर्योधनाला फार वाईट वाटलं आणि दुर्योधन म्हणला, अश्वत्थामा हे काय केलं तू? अरे आमच्या कुळामध्ये आम्हाला पाणी द्यायला कोणी शिल्लक ठेवला नाही.
त्या पोरांचं आमचं वैर नव्हतं, आमचं वैर होतं ते पांडवासोबत. त्या पोरांना तू मारलं, बरं नाही केलं. अश्वत्थाम्याला कळालं आपण मारलं ते पांडव नाही, पांडवाचे पोरं होते, ते पांडव आपल्याला सोडणार नाही. अश्वत्थामा पळायला लागला. वनातून इकडे द्रौपदी आली. पाचही पांडव आले. त्यांनी पाहिलं पाचही मुलं त्या ठिकाणी मरून पडली. द्रौपदीनं पाहिल्याबरोबर द्रौपदीला फार दुःख झालं. रडते द्रौपदी, फार दुःख झालं. पाचही मुलाचे मुंडके पडले त्या ठिकाणी गायब आहे, धड पडले नाही. दुःख झालं. माता शिशूनां निधनं सुतानां निशम्य घोरं परितप्यमानः तदा रुदध्वाश्वकला कुलाक्षी तां सांत्वयन्नाह किरीटमाली. शोक करू लागली त्या ठिकाणी. एक खट्या 5 मुलं मेल्यानंतर काय दुःख होत असेल ते तिलाच माहिती. परमात्मा सांत्वन करतात तिथे. अर्जुन भीम प्रतिज्ञा करतात, आताच्या आता जर त्या ठिकाणी अश्वत्थाम्याला पकडून नाही आणलं तर नावाचा अर्जुन म्हणून घेणार नाही. देवाला रथ काढायचा सांगितला, देवाने आपला रथ काढला, अर्जुन बसला आणि अश्वत्थाम्याच्या मागे रथ लावला. अश्वत्थामा पुढे पडतोय, अर्जुन आता रथ मागे. काय करावं अश्वत्थाम्यानं शेवटचा पर्याय म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र अर्जुनावर सोडलं. ते ब्रह्मास्त्र अर्जुनाकडे येऊ लागलो. अर्जुन म्हणतो, देवा काय करू सांग, कारण आतापर्यंत तू जे सांगत आला तेच मी करत आलो. तू म्हणशील ते मी करील, करीष्ये वचनम तव. तू म्हणशील ते. देवही ब्रह्मास्त्र थांबू शकले असते, पण देवानं नाही थांबवलं. देव म्हणतात अर्जुना, एक ब्रह्मास्त्र आलं तर दुसरं ब्रह्मास्त्र सोडायचं, दोन्ही आवरून घ्यायचे. त्याला काट्यानं काटा काढणं म्हणतात. तुम्ही जर वावरामध्ये गेले शेतात, पायात जर त्या ठिकाणी काटा मुडला तर तो काटा काढायला तुमच्याजवळ टाचवीन नाही म्हणा, काही सुई नाही, काही नाही. त्यावेळेस कशानं काढता? दुसरा काटा घ्यायचा, त्या काट्यानं पायातला काटा काढता दोन्ही पिवशीत ठेवून द्यायचे. नाही, तसं नाही, दोन्ही फेकून द्यायचे. काटानं काटा काढायचा. तसंच आहे ब्रह्मास्त्राचं. एक ब्रह्मास्त्र आवरण्याकरता दुसरं सोडायचं, दोन्ही आवरून घ्यायचं. अर्जुनानं तसंच केलं, ब्रह्मास्त्र सोडलं, दोन्ही आवरून घेतलं. अश्वत्थाम्याला पकडलं, रथावर बांधलं, द्रौपदीच्या समोर उभं केलं. द्रौपदी माता म्हणते, सोडा त्याला, मारू नका त्याला. 5 पोरं मेले माझे, काय दुःख होते मला माहित आहे. त्याच्या आईला तर तो एकटा आहे. माझे जरी 5 पोरं मेले असले तरी अजून माझे 5 पती जिवंत आहेत. मला कोणाचा तरी सहारा आहे. त्याच्या आईला कोण सहारा आहे? त्याचा बापही मेला आणि एकटाच तो आहे. सोडून द्या त्याला, मारू नका. 5 पोरं मारल्यावरही त्या ठिकाणी द्रौपदी माता म्हणते, सोडून द्या त्याला, मारू नका. आपल्याला तर धक्का लागला तर धक्क्याला बुक्की म्हणतो आपण. धक्का लागलेला सैन नाही होत आपल्याला. आणि 5 पोरं मारल्यावरही त्याला सोडून द्या म्हणते. काय अंतर करणं? साधू अंतःकरण. ज्यावेळेस द्रौपदी म्हणते मारू नका की भीम चवताळून उठतो. भीम म्हणते मारू नका म्हणजे त्याला मारलंच पाहिजे. देव म्हणतात भीमा शांत बस, तू म्हणशील तसं होईल. द्रौपदी म्हणते मारू नका. देव म्हणतात द्रौपदी तू म्हणशील तसं होईल. तुम्ही म्हणाल तसं. कधी द्रौपदीला समजावतात तर कधी भीमाला. भीमाला समजावलं की द्रौपदीने त्या ठिकाणी करावं. द्रौपदीला समजावलं की भीमानं चवताळून उठावं. देव अर्जुनाला म्हणता अर्जुना असं कर. द्रौपदीचंही म्हणणं खरं झालं पाहिजे, भीमाचंही. अर्जुन चालाक्ष होत, त्याला तो फार तपेलं समजत होतो. म्हणून त्या ठिकाणी त्याला समजलं की देवाचं काय म्हणत. समजणे वाले को इशारा का. आणि अर्जुनानं काय केलं, अश्वत्थाम्याचे 5 पाठ काढले. म्हणजे अर्धीच मिशी काढली, अर्धीच दाढी काढली, एकच भुवई काढली. विद्रूप केला त्याचा चेहरा. डोक्यावरती अर्धीच केस काढले त्याचे. आणि जो सन्मानाचा मनी होता तो काढून घेतला.
कारण मोठ्याला जर मारायचं असलं तर त्याचा अपमान हेच त्याचं मरण असते. संभावितस्य कीर्ती मरणादती. संभावित पुरुषाला अपकीर्ती हेच मरण असते. जाणता माणूस तोपर्यंत जगतो जोपर्यंत त्याची अपकीर्ती होत नाही तोपर्यंतच त्यानं जगावं. जाणतीने तवची जी यावी जव अपकीर्ती अंगान नाही तर काय कोटक्या लाज नाही कालचा कोटका. या जगण्याला काय अर्थ. अपमानित केलं सोडून दिलं. अश्वत्थाम्याला वाटलं एकदा मारलं असतं चाललं असतं अपमान होता करावा. अश्वत्थामाची निघाला पण मनातला राग होता. एक ब्रह्मास्त्र त्यानं उत्तरेच्या गर्भावर सोडलं. तिकडे पाहत ही पोराची उत्तर क्रिया केली आणि परमात्मा जायला निघाले. रथावर बसणार उत्तरा धावत आली आणि त्या ठिकाणी पायी पायी महायोगीन देव देव जगतपते देवा माझं रक्षण करा वाचवा देवा मला. देव म्हणतात तुला आणखी वाचायची इच्छा आहे. अगं तुझा पती त्या ठिकाणी मारला गेला आणि तुला वाचायची इच्छा आहे. देवा मला वाचायची इच्छा नाही पण माझ्या गर्भामध्ये पांडवाचा वंश वाढत आहे. पांडवाचा वंश जर जगला पाहिजे असं वाटत असेल ना देवा तर मला वाचवलं पाहिजे. देव म्हणतात माझा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी ऐसा शिवदार. म्हणून त्या ठिकाणी काहीतरी मला दे तेव्हा मी मातृत्व दे म्हटल्यानंतर उत्तरेने दिलं. देवानं प्रवेश केला गर्भामध्ये आणि त्या ठिकाणी परीक्षितीचं रक्षण केलं. गदेच्या द्वारा रक्षण केलं. काही जण म्हणतात चक्राच्या द्वारा रक्षण केलं महत्वाचं आहे. चक्राच्या द्वारा करू का गदेच्या द्वारा. काही जण म्हणतात चक्र होतं काही म्हणतात दोन्ही कर आहे. गदेच्या द्वाराच केलं का म्हणजे गदाच देवाने एवढ्या जोरात फिरवली होती पाहणाऱ्याला वाटलं चक्रच फिरून राहिलं का म्हणून ते चक्राच्या द्वारा म्हणतात. नाही तर खरं पाहिलं तर गदेच्या द्वारा रक्षण केलं असं म्हणणार. देवानं रक्षण आणि देव जायला लागले तर त्या धर्मराजानं काही दिवस आणखी थांबवल्यानंतर त्या ठिकाणी परमात्मा थांबले आणि सर्वांना त्या ठिकाणी काहीतरी मागा असं ज्यावेळेस देव म्हणतात. प्रत्येक जण देवाला काही ना काही माग. ज्यावेळेस कुंती मातेचा नंबर येतो काहीतरी माग त्यावेळेस कुंती माता म्हणजे देवा एक करा. विपद संतून सस्व तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यशात अपुनर्भव दर्शनम. देवा द्यायचं असेल तर दुःख देवा. लहान पोराला नाही सांगावं लागत. लहान पोरग देवाजवळ उभं राहिलं तर ती म्हणते देवा सुखात ठेव. आणि एवढं त्या ठिकाणी कुंतीला कळू नये. दुःख का मानते त्याचं कारण आहे की दुःखातच देवाची आठवण. सुखात देव आठवत नाही देव दुःखात आठवतो. अंगाले आली ताप देवा तू माझा बाप आणि अंगाची गेली ताप देवा मी तुझ्या बापाचा बाप. माणसाचा स्वभाव आहे. दुःख आलं की देव आठवलं. एखाद्या वेळेस एखाद्याला असं त्या ठिकाणी ऐकलेलं असावं किंवा या फाट्याहून निघालं की गावापर्यंत जाय लोक मधाचे चिचीचं झाड लागते त्याच्या खाली रात्री 12 वाजता बांगडे जावं येत्या. हे त्याला ऐकलेलं. नवीन एखाद्या दिवशी अमावस्येचा दिवस आणि त्याला घरी यायला वेळ व्हाव. रात्री 12 वाजले रस्त्यानं पायदल एकटा चिचीच्या झाडाखाली आला. बांगड्याचा आवाज नसला तरी त्यावेळेस येत असतो कारण तो घाबरलेला तेवढा. आणि तिथं आला की नेमकं त्याला ती आठवण येते. ते बाकी एरवी आठवणही नाही येत पण झाड दिसलं की तिथं त्याला आठवण येते. मग त्याचं चालू होते राम 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 राम. त्याला ऐकलेलं असते भागवतात की देवाचं नाव घेतलं की भूत जवळ येत नाही म्हणून त्या राम 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 चालू करते. जसा गाव घरी येते गावाच्या जवळ आला की त्याचं राम राम बंद होऊन जाते. दुःखात असला की देव आठवते. देवा तू जर आम्ही दुःखात असलो तर तुझं स्मरण राहील म्हणून आम्हाला दुःख. म्हणून वनात असून देखील पांडव सुखी होते. का कारण अखंड त्या देवाला त्या कधी त्या देवासी आठवीती पाहते पांडव अखंड वनवासी
पाहते पांडव अखंड वनवा पाहते पांडव अखंड वनवा पाहते पांडव अखंड वनवा त्या देवाचे आठवीती आठ पाहते पांडव अखंड वनवासे पाहते पांडव अखंड वनवासे पाहते पांडव परी त्या देवाचे आठवीती परी त्या देवाची आठवीती परी त्या देवाची आठवीते पाहते पांडव अखंड वनवास पाहते पांडव अखंड वनवास पांडव वनवासात होते तरी सुखी होते का अखंड देवासी आठवत पाहते पांडव अखंड वनवासी पांडव तर 12 वर्ष वनवासात होते इथं अखंड वनवासी कसं काय म्हणतात 12 वर्ष होते पण अखंड हा शब्द परित्या देवाशी आठवी तिकडे लागायचा अखंड देवाला आठवत होते म्हणून वनात असून सुखी होते कुंती मातेनं दुःख मागितलं देवाला परमात्मा तिथं राहतात आणि देवाला स्मरण होते परमात्माही तिथं थांबतात का देवाला एक काम आणखी करायचं भगवान कृष्ण परमात्म्याने भीष्माचार्याला शब्द दिला होता तो पूर्ण करायचा होता म्हणून देव थांबतात काय शब्द दिला होता महाभारती युद्ध चालू आणि महाभारती युद्ध चालू असताना 7-8 दिवस झाले कौरव पक्षातला एक जण मारला जातो पण एकही पांडव ज्या वेळेस मारला जात नाही त्यावेळेस दुर्योधनाला राग येतो आणि दुर्योधन भीष्माचार्याच्या जवळ जातो भीष्माचार्य सेनापती आहेत म्हणून दुर्योधन म्हणताय आचार्य काय चालू आहे युद्ध करता का मजा का करता 7-8 दिवस झाले एक पांडव मारला जात नाही तुम्ही शरीरानं जरी आमच्याकडून लढत असले ना तरी तुम्ही मनानं मात्र पांडवाकडून लढता भीष्माचार्याला शब्द लागले ते आणि भीष्माचार्याला शब्द लागल्यानंतर त्या ठिकाणी भीष्माचार्य प्रतिज्ञा करतात उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करेल ते का आयऱ्या गैरेची प्रतिज्ञा होती भीष्माचार्याची प्रतिज्ञा बरेच लोक प्रतिज्ञा करतात पण त्याचं नाव कोणी घेत नाही भीष्माचार्याची प्रतिज्ञा फार महत्त्वाची 31 डिसेंबर प्रतिज्ञा करायचा दिवस असतो उद्यापासून बाटलीला हात लावणार नाही दुसऱ्या दिवशी म्हणतो मी बिस्लरीच्या म्हटलं होतं लगेच बदलून जातो भीष्मा प्रतिज्ञा सर्वजण त्या ठिकाणी आता उद्या काय होईल याचं पडलं त्या दिवस युद्ध थांबलं सर्वजण आपल्या शिबिरामध्ये गेले रात्रीच्या वेळेला परमात्मा त्या ठिकाणी मनात विचार करता उद्या काय होईल भीष्माचार्याला वाटलं अर्जुन अजूनही जागा असेल म्हणून देवाला वाटलं अर्जुन अजूनही जागा असेल म्हणून देव त्या ठिकाणी अर्जुनाच्या शिबिरामध्ये तंबू मध्ये आले आणि अर्जुन गारगोळ झोपलेला ढराढर गोरतो देवाने हातच लावला कपाळ काय म्हणावं बाबा या अर्जुनाला उठवलं ए अर्जुना काय खुशाल झोप
उद्या निष्पांडवी पृथ्वी करेल. प्रतिज्ञा ऐकली नाही का? ऐकली. मग काही चिंता ऐकली नाही. अर्जुन म्हणला, देवा आमची चिंता करणारा तू असल्यावर आम्हाला कशाला चिंता करावी लागते? देव म्हणे, यानं दिला भार टाकून आपल्या घोंगडं झटकलं यानं. देव म्हणले आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. देव गेले द्रौपदीकडे. द्रौपदी उद्या निष्पांडवी पृथ्वी करेल असा कोण आहे भीष्माचार्य? काय मदत करू शकते मी? सकाळी फक्त लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्ताच्या आधी. काऊन? काकडा आहे का काय? नाही म्हणे काकडा नाही. मग दुर्योधनाची पत्नी ब्रह्ममुहूर्तावर रोज भीष्माचार्याच्या दर्शनाला जाते. फक्त तिच्या आधी पोहोचलं पाहिजे. काही हरकत नाही. द्रौपदी सकाळीच उठली. भगवान परमात्मा सोबत आहे. द्रौपदी सोबत आहे. दोघे निघाले. जिथं भीष्माचार्य आहेत त्या भीष्माचार्याच्या महालाजवळ आल्यानंतर देवाने सांगितलं, जा द्रौपदी आतमध्ये. द्रौपदीच्या खडावा चपला देवानं आपल्या छातीशी घेतल्या. अंगावर घोंगडं घेतलेली आहे आणि एका चोरासारखा एका झाडाच्या बुंद्याशी बसलेला आहे. द्रौपदी आत गेली. पूर्ण तोंडावर असा पदर घेतलेला आहे. भीष्माचार्य ध्यानस्थ आहे. पायावर मस्तक टेकवतो. भीष्माचार्याने आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती. द्रौपदी हसली. या जन्मातला आशीर्वाद का पुढच्या? याच जन्मातला. माझ्या मुखातून निघालेले शब्द खोटे, पण तुम्ही तर काल प्रतिज्ञा केली निष्पांडवी पृथ्वी करे. पण माझ्या मुखातले शब्द वाया नाही जाणार. एक सांग द्रौपदी, तू इथं आली कशी? कारण तू आली नाही. तुला आणलं. कोणा आणलं? कोणाबरोबर आली? मी माझ्या सेवकाबरोबर. सेवक होता का तू? अखंड ब्रह्मांडाचा चालक होता तो. भीष्माचार्य म्हणता, एक वेळ तरी तुझ्या सेवकाची भेट घ्यायची. कुठे आहे? दाखवतो. द्रौपदी बाहेर आली. द्रौपदीने दाखवलं, त्या झाडाच्या बुंद्याला टेकून जो बसलेला आहे तो माझा सेवक. आचार्य जवळ गेले. तोंडावर घेतलेली ती घोंगडी बाजूला केली. पाहिलं, अनंत ब्रह्मांडाचा चालक परमात्मा एका चोरासारखा बसला. आणि त्यावेळेस भीष्माचार्याच्या डोळ्यातून पाणी आणून भीष्माचार्य म्हणतात, देवा आज तसे द्रौपदीसाठी आले देवा, तसे एक दिवस माझ्या करता तुम्ही या. मला दुसरं काही मागायचं नाही. मला फक्त एक मागायचं तुमच्या करता. ज्या वेळेस माझ्या कंठातून प्राण बाहेर जातील देवा, त्यावेळेस तुम्ही माझ्या जवळ असाल. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो या यमुना का बंसी बट हो. श्री गंगा जी का तट हो, यमुना बंसी बट हो. श्री गंगा जी का तट हो या यमुना का बंसी बट हो. मेरा सावरा निकट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब
प्राण तन से निकले। पीतांबरी कसी हो सब मन में ये बसी हो। पीतांबरी कसी हो छवि मन में ये बसी हो। होठों पे कुछ हंसी हो, होठों पे कुछ हंसी हो। जब प्राण तन से निकले इतना तो करना पड़े। हाँ जब प्राण तन से निकले। जब प्राण कंठ आवे कोई रोग ना सतावे। जब प्राण कंठ आवे कोई रोग ना सतावे। जम दर्शना दिखाए, जम दर्शना दिखाए। हो जब प्राण तन से निकले इतना तो करना पड़े। जब प्राण तन से निकले इतना तो करना पड़े। जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना। उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना। उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना। राधे को साथ लाना, राधे को साथ लाना। जब प्राण तन से निकले हो इतना तो करना पड़े। जब प्राण तन से निकले इतना तो करना पड़े। जब प्राण तन से निकले। एक भक्त की अर्जी खुद गर्ज की है गर्जी। एक भक्त की अर्जी खुद गर्ज की है अर्जी। एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी। आगे हो आगे आगे तुम्हारी मर्जी। जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी। जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी। जब प्राण तन से निकले। गोपाल कृष्ण भगवान की जय। भीष्माचार्य म्हणतात देवा एक करा इतना तो करना स्वामी। जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके। जब प्राण तन से निकले देवा शरीरातून प्राण जातील तेव्हा फक्त तुझं नाव मुखात असावं। गंगेचा तट असावा, यमुनेचा वट असावा। देवा तू सोबत असलं पाहिजे बरं। उशीर करसाल कदाचित त्यावेळेस तुम्ही। उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना। एकटे एकटे न काही राधे को साथ लाना। जब प्राण तन से निकले। कसं या तेही सांगितलं। पीतांबरी कशी हो छबी मन में बसी हो। होठों पे कुछ हसी हो जब प्राण तन से निकले। याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा असणार देवा। एक भक्त की हरी। देवानं सांगितलं काही हरकत नाही मी येईल ते वचन पूर्ण करायचं म्हणून आज देव थांबलेले आणि आज भीष्माचार्याकडे जायला निघतं। आणखी एक वेळचा प्रसंग। भीष्माचार्य शरपंजरी पडलेले सगळेजण भीष्माचार्याला पाहायला गेले।
सर्व शरीरात हे बाण शिरलेले आहेत, मान तेवढी खाली लोंबकळते. आणि आचार्य म्हणता, अरे माझ्या प्रत्येक शरीरात बाण आहेत, मान खाली लोंबकळत आहे, काहीतरी त्याला टेकन लावा. दुर्योधनाधी पळू लागले, कोण उश्यान तक्यान लोडान. आचार्य म्हणता, अरे जशी शय्या तशी उशी पाहिजेत ना. अर्जुनाच्या लक्षात आलं, अर्जुनानं बाण घेतला, माने खाली लावली, मान सरळ केली. त्यावेळेस तिथं परमात्मा होते. आचार्य म्हणतात, देवा वाट पाहिल बरं मी उत्तरायण लागायचं, तुम्ही यायचं देवा. ते वचन पूर्ण करायचं म्हणून देव आज सर्व पांडवांना घेऊन भीष्माचार्य जिथे शरपंजरी पडले त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर आलेले. आचार्याच्या जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी आचार्य धर्मराजाला फार सुंदर उपदेश करतात. राजधर्मान मोक्ष धर्मान स्त्री धर्मान विभागशः, सर्व धर्म त्या ठिकाणी त्याला समजावून सांगतात. आणि देवाला म्हणतात, या देवा समोर. देव समोर आले आणि भीष्माचार्याने देवाकडे पाहिलं तर देवाचा चेहरा पडलेला होता. आचार्य म्हणतात, देवा याचं काय तोंड केलं? फोडिली गोरी तैसा दिसे तोंड. मी पहिलेच सांगितलं होतं, ओटो पे कुछ हसी. तुम्ही काय चेहरा केला? 12 वाजल्यासारखा हसा देवा. देवाचा चेहरा का पडला होता बरं? देवाला वाटलं हे भीष्माचार्य इच्छा मरणी, आणि मला पाहता पाहता माझ्या रूपाच्या ठिकाणीच गुंतून बसले तर मरायचंच विसरून जातील, मी कितीक वेळ उभा राहू. म्हणून देवाचा चेहरा पडला होता. भीष्माचार्य पाहतात देवाकडे, आणि पाहता पाहता मग त्या ठिकाणी देवाच्या डोळ्यात, भीष्माचार्याच्या डोळ्यात पाणी आलं. देव उभे आहे. उभं केलं देवाला भीष्माचार्याने. देवाला उभं करायची ताकद फक्त भक्तात, आणि प्रत्येक युगात देवानं भक्तानं देवाला उभं केलेलं आहे. कृतयुगामध्ये ध्रुव बाळानं देवाला उभं केलं, त्रेतायुगामध्ये शबरीनं देवाला उभं केलं, द्वापार युगामध्ये भीष्माचार्य देवाला उभं करतात, आणि कलियुगात पुंडलिक रायानं देवाला उभं केलं. ध्रुवानं उभं केलं कृतयुगामध्ये. बराच वेळ देव उभे राहिले, पुढे कथा येईलच. त्रेतायुगामध्ये शबरी माता त्या ठिकाणी रामप्रभूला उभं करते. ज्या वेळेस रामप्रभू शबरीच्या आश्रमात येतात, शबरीच्या आश्रमात आल्यानंतर शबरीच्या हातचे बोर खातात. रामप्रभू जायला निघतात, शबरी माता म्हणते, थांबा देवा, जाता नाही येणार. जोपर्यंत मी देह ठेवत नाही तोपर्यंत थांबा. उभं केलं देवाला. द्वापार युगात भीष्माचार्य उभं करतात. 3 युगात देवाला या बाकीच्या भक्तांना उभं केलं, पण ते स्वतःसाठी केलं. कलियुगात पुंडलिक रायानं देवाला जे उभं केलं ते जगाकरता उभं केलं. उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा. उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. परमात्माला उभं केलं, म्हणून बाकीच्या भक्तापेक्षा पुंडलिकराय श्रेष्ठ आहे. उभं राहा देवा इथं. अरे पण उभं राहून करू काय? एकच काम करायचं, मूड पापी दैसे तैसे उतरी काशे लावून. उभं करायची ताकद आहे. उभे आहेत देव. भीष्माचार्याच्या डोळ्यात पाणी आलं. देव विचारतात, काय आचार्य मरणाला भीता का काय? नाही मरणाला नाही भीत. मग डोळ्यात पाणी का आलं? वाईट या गोष्टीचं वाटते देवा. आयुष्यभर कधी शरीरानंच काय पण मनानं पाप नाही केलं तरी शिक्षा काय?
शरीरानंच काय पण मनानं नाही पाप केलं हे म्हणायला लहान धाडस लागते. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज नाशिकला गेलेले आणि स्नान करण्याकरता ते उतरणार. एक ब्राह्मण पुऱ्याला हातावर पाणी टाकलं. मना बाबा संकल्प पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवहा त्रायुमा कृपया गंगे सर्व पाप हरा भव. जोग महाराजांनी पाणीच फेकून दिलं ते संकल्प. म्हणणार नाही का अरे पापच केलं नाही तर म्हणायचं कशाला. मी पाप केलं नाही हे म्हणायला लहान धाडस लागते का. आचार्य म्हणतात पापच केलं नाही तर शिक्षा का. असं घडू नाही शकत. त्या अर्थी शिक्षा आहे कर्म, त्या अर्थी कुठेतरी कर्म घडलेलं आहे. मागे 100व्या जन्मात नेलं कोणतरी एक राजकुमार घोड्यावर बसून. त्याला एक सरडा पडलेला आहे. त्या सरड्यावर कोणाचा पाय पडू नये म्हणून त्या राजकुमारनं बाणाच्या टोकाने तो सरडा उचलला आणि बाजूला फेकला. बाजूला काटे होते, त्या काट्याच्या काठीवर तो सरडा पडला. प्रत्येक अंगात त्यामध्ये त्या ठिकाणी काटे शिरले त्या सरड्याच्या. देव म्हणता आचार्य तो राजकुमार दुसरा तिसरा कोणी नाही, 100व्या जन्मातले तुम्ही आहे ते. पण मी तर सरड्याला पुण्य करण्याच्या निमित्ताने बाजूने केलं ना, त्याला कोणी पाय पडू नये. त्याच्या अंगात तर काटेच शिरले होते, माझ्या अंगात बाण. देव म्हणत कधीची घटना आहे, 100 वर्ष म्हणजे 100 जन्म आधीची. व्याज नाही वाढलं का. चक्रवाढ केलेलं कर्म माणसाला व्याजासहित फेडावं लागतं. म्हणून विचार करून करावं. आचार्याला कळालं. आचार्य देवाकडे पाहतात, देवाची स्तुती करतात. देवाला म्हणतात देवा किती प्रेम आहे तुमचं भक्तावर. अहो बसलेले होते तुम्ही अर्जुनाच्या रथावर, वर्णन माझं करायचं. देव कोणाच्या रथावर होते, अर्जुनाच्या, आणि वर्णन करायचे भीष्माचार्य. भीष्माचार्य ज्यावेळेस बाण मारायचे त्यावेळेस अर्जुन आता रथ फक्त हालत होता. आणि अर्जुन बाण मारत होता तर भीष्माचार्याचा रथ 7-8 फूट असा मागे जात होता. मग आता वा अर्जुना म्हणायला पाहिजे का वा भीष्म म्हणायला पाहिजे. वा अर्जुना म्हणायला पाहिजे. पण तसं न म्हणता देव भीष्माचार्यानं बाण मारला, रथ हल्ला की देवान म्हणावं वा भीष्म. अर्जुनाला काहीच नाही म्हणायचं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा. अर्जुन म्हणले देवा हे काय चाललं, बसले माझ्या रथात, वर्णन भीष्माचार्याचं करता. म्हणजे हे कसं झालं, गाता है भारत का. असंच झालं की माझ्या रथावर बसलेलं वर्णन भीष्माचार्याचं. बरोबर. त्यावेळेस देव म्हणता अरे अर्जुना तू जरी भीष्माचार्याचा रथ 7-8 फूट मागे नेत असला तरी त्यात आश्चर्य नाही का. कारण त्या रथावर एकटे भीष्माचार्यच बसलेले आहे. तुझ्या रथावर अनंत ब्रह्मांडाचा भार घेऊन मी बसलेलो असताना देखील तुझा रथ जर भीष्माचार्य हलवत असतील तर सामान्य ताकद आहे का. स्तुती करतात, देवाची स्तुती करतात. देवाला म्हणतात देवा एक आहे, एक माग आहे. काय, माझी एक मुलगी आहे देवा, ती अजून कुवारी आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. भीष्माचार्य तर आजन्म नैष्टिक ब्रह्मचारी, पोरगी आली पोटीत घेतली का काय असं वाटलं. पोरगी आली कुठे. भीष्माचार्य म्हणतात माझी मुलगी कुवारी आहे आणि तिच्यासाठी योग्य वर तुम्ही आहे देवा. याची भीष्माचार्याची मुलगी म्हणजे बुद्धी, बुद्धी रूपी मुलगी. इति रूपी मती कल्पिताम वितृष्णा. माझी बुद्धी रूपी मुलगी आहे आणि तिच्यासाठी योग्य वर कोण आहे तर देव आहे. म्हणून बुद्धी देवाला अर्पण करणं, बुद्धीचं समर्पण करणं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ बुद्धीचं समर्पण केलं. आणि उत्तरायण लागल्यानंतर देवाकडे पाहत पाहत भीष्माचार्य आपली प्राण ज्योत परमात्म्याच्या चरणाशी विलीन करतात. आणि देवता लोक आकाशातून पुष्पवृष्टी करतात, जे जेकार करतात. गोपाल कृष्ण भगवान की. भीष्माचार्याचं निर्याण होते. भीष्माचार्याची उत्तर क्रिया करतात. आणि देव सगळं आल्यानंतर धर्मराजाला राजा बनवतात. धर्मराजाला राजा बनवल्यानंतर देव काही दिवस राहून मग म्हणतात देव आम्हाला गेलो बाई आता घरी.
बरेच दिवस झाले इकडे आम्ही घरी वाट पाहणारे, बरं एक नाही 16,108 जणी वाट पाहणारे. एवढे जण वाट पाहणारे म्हटल्यावर गेलं पाहिजे. देव निघाले, सगळेजण देवाला निरोप देतात. अर्जुनही सोबत निघतो देवाच्या सोबत निघा. देव मदल दरमदल करत द्वारकेहून निघतात, आपल्या द्वारकेकडे निघतात. आणि द्वारकेमध्ये परमात्मा आल्यानंतर देवाचे यथोचित स्वागत होते. आणि का हो तिकडे त्या उत्तरेच्या गर्भामध्ये होतं त्या पोराचं काय झालं. योग्य अशा मुहूर्तावर परीक्षितीचा जन्म होतो. आणि परीक्षितीचा त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर त्याचं परीक्षिती नाम असं ठेवलं. तसं त्याचं विष्णुराज असं नाव आहे. पण जन्माला आल्याबरोबर तो इकडे तिकडे पाहायचा रडायचा, इकडे तिकडे पाहायचा रडायचा. त्याचं रडणंच थांबेना. कोणी म्हणे सगुन पा, मग एखादी आजी आली ती म्हणे मरी माईचा आहे का, म्हसोबाचा आहे का, सगुन पाहिजे. कोणी यायची त्याच्या पोटाला हात लावायची, बाई याचं पोट नरम आहे काऊन रडत. एक आजी आली ते म्हणे याच्या आज्याचं नाव मागत असेल म्हणे ते, मग आज्याचं नाव ठेवा म्हणे. तरी रडणं थांबेला. आता ते रडत कोणासाठी होतं, जो परमात्मा पाहिला होता त्याच्या दर्शनाला. काही जण म्हणल्यावर देवाच्या दर्शनात ते रडत असणार, कारण त्यानं रक्षण केलं ना. मग देवाला बोलणार, द्वारकेत जाऊन देवाला बोला. देवाला पाहिल्याबरोबर परीक्षितीचं रडणं थांबलं. परीक्षिती लहानाचे मोठे होऊ लागले. इकडे अर्जुन गेलेला तो परत आला नाही. कलियुगाला प्रारंभ झाला आणि इकडे धर्मराजाला अपशकुन व्हायला लागला. धर्मराजाला अपशकुन होतात, काय करावं. अजून अर्जुन गेला, तो आला नाही, का आला नसेल असा विचारच करता अर्जुन आले आणि एकदम त्या धर्मराजाच्या चरणावर पडले, रडू लागले. धर्मराज विचारतात काय झालं अर्जुना, का रडतो, का रडतो म्हटल्यानंतर सांगितलं एक एक कारण. तेच विचारू लागले, युद्धामध्ये कोणी हरवला का तुला, दान मागायला आला तू देऊ शकला नाही असं झालं का, तुझा कोणी अपमान केला का. असं म्हणत असताना धर्मराजच म्हणतात, मी असं ऐकलं होतं की देव या लोकाला सोडून जाणार आहेत स्वधामाला, असं ऐकलं होतं. तो तर प्रसंग आला नाही. असं म्हटल्याबरोबर ते अर्जुन जोरातच रडायला लागला. दादा तसंच झालं तुम्ही म्हणता तसं. धर्मराज विचार करतात, देवच तर आता या पृथ्वी लोकावर नाही राहिले तर आपलं राहण्यात काय अर्थ आहे. म्हणून त्या ठिकाणी स्वर्गारोहण करायचं ठरवतात आणि स्वर्गारोहणा करता निघतात. तिकडे विदुर काकाही वनामध्ये निघून जातात. हे युधिष्ठिरही सुद्धा वनामध्ये, गांधारी सहित वनामध्ये निघून जातात. 6 दिवसामध्ये त्या ठिकाणी ते आगीमध्ये जळून धृतराष्ट्र उद्धार पावतो. अंधू तोही अवसरी सुखिया राहला, त्याचाही उद्धार होतो. आणि पांडव स्वर्गारोहण करायला लागतात. सगळे जण निघतात. उत्तरेकडे चालत असताना द्रौपदी पडते, एक जण पडतो. नकुल सहदेव पडतो, पडू द्या. अर्जुन पडतो, भीम आणि एक ते धर्मराज निघाले. जाताना धर्मराजाचा अंगठा गळून पडला. का आणि एक वेळ खोटं बोलले ते फक्त. अश्वत्थामा हताहा नरोवा कुंजरोवा, तेवढ्यासाठी एक अंगठा, एकदा खोटं बोलले तर एक अंगठा गळून पडला. आपलं बोलूच नका. आम्ही का अख्खे गळून पडतो खाली, एवढं खोटं बोलतो. त्या ठिकाणी पांडवाचं स्वर्गारोहण झालं. इकडे परीक्षिती राजा झाला. परीक्षिती राजा झाला आणि परीक्षितीचा राज्यकारभार चालू झाला. आता परीक्षिती दिग्विजय करत निघतो. 2 मिनिटं फक्त भजन करा, पुढचं कथा. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राजा राम 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 सीता
परीक्षिती दिग्विजय करत निघाला. सगळे राज्य आपल्या राज्याला गेले. आणि परीक्षितीच्या कानावर एक गोष्ट आली की आपल्या राज्यात बलीनं प्रवेश केला. कोणतरी काळा कुट्ट पुरुष गाई आणि बैलाला ताडण करतो त्यानं पाहिलं. त्याला मारणार तेवढ्यात तो कली शरण आला. शरणागताचं रक्षण करणारा परीक्षिती आहे म्हणून त्याच्या ठिकाणचा एक गुण पाहिला आणि त्याला सोडून दिला. एक दिवसचा प्रसंग आहे. परीक्षिती राजा वनामध्ये आला. अनेक शिकार त्याने केली. तहानेनं व्याकुळ झाला म्हणून एका आश्रमामध्ये आला. तो शमीक ऋषीचा आश्रम आहे. शमीक ध्यानस्थ आहे. त्यांना माहित नाही परीक्षिती आल्या. परीक्षितीला राग येतो. मी राजा असून माझा आदर आतिथ्य करत नाही म्हणून राग आला. मेलेला साप त्या ठिकाणी बाजूला पडलेला आता तो उचलला आणि शमीकाच्या गळ्यात टाकला. तहान भूक लागलेला माणूस धर्म जाणत नाही. गळ्यात साप टाकला, निघून गेला. कावळ परीक्षितीचा धर्मात्मा होता असा का वागला? कारण त्यानं डोक्यावर तो मुकुट धारण केला होता. तो जरासंधाचा होता आणि सोन्याचा होता. सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य म्हणून त्या ठिकाणी कलीनं प्रवेश केला. जुगार, मद्यपान, व्यभिचार, हिंसा आणि सोनं या ठिकाणी कलीचं वास्तव्य. हे ठिकाणं राहिले ते कलीला दिलेले. कलीनं प्रवेश केला म्हणून धर्मात्मा असूनही तो असा वागला. तिथून निघून गेला, घरी आला. इकडे शृंगी ऋषीला सांगितलं तुझ्या बापाच्या गडामध्ये मेलेला साप टाकला. शृंगीनं त्या ठिकाणी हे ऐकलं. हातावर पाणी घेतलं, पाणी अभिमंत्रित करून शाप दिला. ज्या कोणी माझ्या बापाच्या गडामध्ये मेलेला साप टाकला असेल इथून 7व्या दिवशी तक्षक त्याला दंश करेल. शाप दिला त्याला आणि तो रडायला लागला. मेलेला साप गळ्यातला बापाच्या बाजूला केला. रडायला लागला बाप. शमीक त्या ठिकाणी समाधीतून बाहेर आले आणि पाहतात तो शृंगी रडतोय. काय झालं म्हणून त्या ठिकाणी सांगतात बाबा तुमच्या गळ्यात कोणी मेलेला साप टाकला. शाप दिला मी त्याला. 7 दिवसात तक्षक त्याला दंश करेल. अरे पण कोण होतं पाहायचं ना. शमीक आणि अंतर्ज्ञानाने जाणले अरे हा तर धर्मात्मा परीक्षिती आपला राजा आहे. आल्यावर त्याला पाणी देणं आपलं कर्तव्य होतं. आपणच चुकलो पण शाप द्यायला पाहिजेत नव्हता. जाऊन परीक्षितीला सांगितलं पाहिजेत म्हणून शमीक स्वतः आले. परीक्षिती मनात त्या ठिकाणी खेद करतो की मी काय केलं. आणि शमीक सांगतात की इथून 7व्या दिवशी तक्षक तुला दंश करेल. बाबा उद्धारासाठी काहीतरी. 7 दिवसात मी मरणार हे कळल्याबरोबर परीक्षितीनं राज्याचा त्याग केला. अंगावर वल्कले धारण करून परीक्षिती गंगेच्या तीरावर आला. आणि सगळे संत महात्मे तिथं गोळा झाले. देवाकडे निघाल तर साधू आपोआप भेटेल. संत मुनी आले त्यांना काही विचारणार तेवढ्या त्या सभेमध्ये शुकदेव भगवंताचं आगमन झालं. गोपाल कृष्ण भगवान शुकदेवजी आले. पूजन केलं. आसनावर शुकदेवाला बसवलं. परीक्षिती राजा फार सुंदर प्रश्न विचारतो. महाराज माणसाचं मरण जवळ आलं असताना माणसानं काय केलं पाहिजे? काय फार सुंदर प्रश्न आहे. काय केलं पाहिजे ते सांगा. कोणतं ध्यान करावं, कोणतं जप करावं, काय केलं पाहिजे या प्रश्नाचे उत्तर मला द्या असं म्हटल्यानंतर शुकदेवजी महाराज या प्रश्नाचे उत्तर द्वितीय स्कंदामध्ये देणार. इथं प्रथम स्कंद समाप्त होतो. प्रथम स्कंदाची कथा थांबते आणि परीक्षितीला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर पुढे द्वितीय स्कंदात देतात. त्याचा विचार आपण उद्याच्या कथेत पाहू. आजचं सत्र या ठिकाणी विराम घेते. भजन करून त्यानंतर आरती. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया.
ज्ञानोबाराया आरतीची यजमान चला आरती कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया प्रगटला भूतळा ज्ञानोबाराया प्रगटला भूतळा ज्ञानोबाराया